यंत्राविषयी आपण सांगितलं, पण मुळात हे प्राप्त कसं करून घ्यायचं आणि त्याचं महत्त्व सुद्धा थोडंसं आपण सांगू शकाल का? मॅडम, महत्त्व सांगायचं झालं तर जसं प्रत्येकजण आपण सुखाकरता प्रत्येकजण मेहनत करत असतो किंवा जी काही धावपळ करतो ती सुखाकरता करतो, परंतु सुख मिळतं का? आणि सुख मिळालं तर त्या सुखापासून समाधान मिळतं का? कधी कधी असं आपण कायम म्हणतो की ज्यावेळेला चणे असतात ना तेव्हा दात नसतात आणि दात असतात तेव्हा चणे नसतात. म्हणजे सुख ज्यावेळेला उपभोगायला मिळतं ना त्यावेळेला ते उपभोगण्याची आपली परिस्थिती राहिलेली नसते. आणि जेव्हा आपण प्रयत्न करतो की खरोखर आपल्याला सुखाची आवश्यकता असते त्यावेळेला सुख मिळत नाही. आणि सुख मिळालं तरीसुद्धा समाधान आपल्याला त्याच्यामधून मिळवता येत नाही. म्हणजे चिरकाल ते टिकवता येत नाही किंवा अशा काही घटना असतात की ज्या घटनांमुळे पूर्णपणे ते सुख आपल्यापासून जातं. ज्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी या ठिकाणी पहिल्यांदा यंत्रामध्ये असलेल्या अंकांची ओळख करून दिली. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही अशी कॅल्क्युलेशन आहे जी कॅल्क्युलेशन 816 आहेत की ज्याची टोटल जर तुम्ही केली तर ती 15 येते. 15 पुन्हा 6 होतात. दुसरं कॅल्क्युलेशन तर 492ची टोटल पण 6 येते, त्याच्यामध्ये पण 15च येतात. आणि तिसरं येतं 357. या 357मध्ये सुद्धा याच प्रकारे 15 संख्या येते आणि 6 येते. तर याला 15चं यंत्र म्हणून त्यांनी सुखसमृद्धी यंत्र निर्माण केलं. आणि हे सुखसमृद्धी यंत्र कशा प्रकारे सिद्ध करायचं ते अगस्ती महामुनींना सांगितलं. आता हे सांगत असताना वारंवार ज्यावेळेला अगस्ती संहितेमध्ये याचा उल्लेख होतो त्यावेळेला अगस्ती ऋषींनी याच्यावरती केलेला रिसर्च आहे पूर्णपणे की मानवाच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान नक्की का मिळत नाही किंवा त्याच्यामध्ये अशी तफावत का राहते की ज्यावेळेला सुख येतं त्याच्या वेळेलाच काही ना काही दुःख काय येतं किंवा अशा अडीअडचणी काय येतात की तो सुखाचा उपभोग घेता येत नाही. आणि ज्यावेळेला सगळं उपभोगायची वेळ असते त्यावेळेला सुद्धा अशा कठीण प्रसंग असतात की त्याचा उपभोग घेता येत नाही. मग असं त्या माणसाच्या आयुष्यामध्ये का होतं याचा रिसर्च केला त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये 6 समस्या आहेत. ज्या 6 समस्यांमुळे आपल्याला सुख मिळत नाही किंवा सुखाचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. त्याचं पहिलं कारण त्यांनी सांगितलं की व्यसन. घरामध्ये एखाद्या माणसाला व्यसन असेल तर सगळं मिळालेलं सुख त्या व्यसनामध्ये घालवतो किंवा तो व्यसन करून जे घरामध्ये वागतो त्याच्यामध्ये पैसे आणि बाकी सगळं असून सुद्धा समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. दुसरं कारण आहे संगती, की संगतीमधनं तुम्हाला प्रॉब्लेम येतो. आता समजा तुमच्या घरामध्ये सगळं चांगलं आहे, नवरा बायको दोघे जण काम करतायत, चांगले पैसे कमवत आहेत, ॲप्रिझल होतं का मनासारखं ॲप्रिझल होतं, ऑफिसमध्ये रिस्पेक्ट आहे का रिस्पेक्ट आहे, प्रमोशन मिळतं आहे का हो प्रमोशन मिळतं आहे, पोस्ट पण चांगली आहे, एवढं सगळे दोघं जण कमवत आहेत. पण घरी आल्यावर प्रश्न पडतो की अरे आपण मुलाकरता कमवतोय आणि रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मुलगा घरामध्ये येत नाहीये, तो त्या मित्रांच्या बरोबर आहे, त्याची संगत सुटायला पाहिजे. आता तुम्ही पैसे कमवणार का ते मुलाची संगत सोडवणार, त्याला संगती करता लागणार. निर्विवाद तुम्ही चांगलं त्याच्यावरती संस्कार केलेले आहेत, परंतु आता तो संगतीच्या आहारी गेलाय आणि संगतीच्या आहारी गेल्यामुळे नुकसान आहे. तिसरं म्हणजे तुम्ही कितीही प्रौढत्वानी बघा, कुठल्याही फील्डमध्ये बघा, तुम्हाला 100% नजर लागते, 100% शत्रुबाधा तुमच्यापुढे असते. लोक बाधा निर्माण करतातच, कुणालाही कुणाचं चांगलं बघवत नाही. तुम्हाला अनुभव या गोष्टीचा. तर त्याच्याप्रमाणे शत्रुबाधा आपण त्याला म्हणू किंवा नजरबाधा म्हणू किंवा दृष्ट त्याला म्हणू, या प्रकारच्या मार्गाने सुद्धा तुमच्या सुखामध्ये अडचणी निर्माण होतात. चौथं अडचणी निर्माण व्हायचं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे की घरामध्ये आरोग्याची समस्या, की कुणाला आजारपण असेल तर त्या आजारपणामुळे तुम्हाला सुख मिळू शकत नाही. की पैसा कमवून आणताय परंतु हॉस्पिटलमध्ये खर्च होतोय, अगदी तुमच्याकडे मेडिक्लेम आहे म्हणून पैसा खर्च होत नाही आहे, पण त्याच्या पाठीमागे त्या हॉस्पिटलमध्ये जाणं येणं, घरामध्ये एक माणूस आजारी असेल तर अख्खं घर आजारी पडतं आणि मग त्यामुळे निश्चितवर तुम्हाला आनंद मिळत नाही. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की घरामध्ये शंका जर असेल तुमच्या मनामध्ये किंवा संशय एकमेकाच्या मनामध्ये असेल तरी सुख आणि पैसा सगळं असून काही उपयोग त्या गोष्टीचा होत नाही. आणि 6वं कारण म्हणजे की तुमच्याकडे कमी असलेला आत्मविश्वास, की जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत प्रगती करू शकत नाही. आणि मग या 6ही गोष्टींवरती मात करण्याकरता हे षष्टकचं यंत्र याला म्हणतात, म्हणजे षष्टीचं यंत्र याला म्हणतात. हे 15 टोटलमध्ये खूप जबरदस्त आहे. म्हणजे मग या 816च्या कॅल्क्युलेशनमध्ये, 492च्या कॅल्क्युलेशनमध्ये, 357च्या कॅल्क्युलेशनमध्ये संपूर्ण कॅल्क्युलेशन ही अगस्ती महर्षींनी समजावून घेतली. आणि मग त्या यंत्राची रचना जी आहे ती रचना केलेलीच होती, ती भगवान शिवशंकरांनी घेतली. आणि मग यंत्र सिद्ध कसं करायचं तर ते अगस्ती संहितेमध्ये येतं. याच्यामध्ये शिवमहिन्म म्हणून एक स्तोत्र आहे, जे शिवमहिन्म स्तोत्रामध्ये पुष्पदंत नावाचा गण आहे, की जो पुष्पदंत भगवान शिवशंकरांचा पूर्णपणे म्हणजे की अगदी म्हणतात तसा समर्पित सेवक होता. तो त्यांचा गण होता आणि तो गंधर्व होता. आणि तो अडकलेला असताना त्यांनी सुटका होण्याकरता शिवमहिमा स्तोत्र म्हणले, जे खूप जाज्वल्य आणि जागृत आहे. म्हणजे तर त्या यंत्राच्या पाठाने विशिष्ट अशा संख्येने अभिमंत्रित केलेलं असतं. आणि शनी महाराजांचे जी कर्माची देवता आहे त्या कर्माच्या देवतेचे असे काही मंत्र आहेत की ज्याच्याने ते खरोखरी प्रसन्न होतात. तर दशरथांनी केलेली स्तुती आहे शनी महाराजांची, कोणस्त पिंगल वब्रू कृष्ण रोंदन तोको यमा सौरी शनेश्वरा मंदा पिपला दिन संसिदा. आणि ह्या मंत्राने पूर्णपणे अभिमंत्रित केलेलं असतं. हे यंत्र प्राप्त करण्याकरता तुम्हाला फक्त म्हणजे की कळवायचे किंवा ऑर्डर द्यायचे की हे यंत्र पाहिजे, कारण ह्या यंत्राची आश्विन महिन्याच्या सुरुवातीपासून
अगदी घटस्थापनेपासून याच्या सिद्धतेला सुरुवात होते आणि वर्षभर पुरतील एवढी सिद्धता याच्यावरती, म्हणजे की त्या एवढ्या सामुग्रीनी यंत्र रेडी करून ठेवलेले असतात का आता हे वर्षभर पूर्णपणे चालू असतात. याच्याकरता कुठल्याही नावाची किंवा याची आवश्यकता नाही. तुम्ही हे यंत्र स्वतः घरी लावू शकता. याच्या व्यतिरिक्त यंत्र कुणाला गिफ्टही देऊ शकता. आपण शुभेच्छा प्रत्येकाला देतो, परंतु त्या शुभेच्छा दिल्यानंतर बघतो तर पुढच्या दिवाळीला सुद्धा त्याची परिस्थिती तशीच असते. तर त्याच्या परिस्थितीमध्ये बदल घडवायचा असेल तर 100% तुम्ही सुख समृद्धी यंत्र त्यांच्या नावाने ऑर्डर करा. ज्यांना तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे ते त्यांच्या नावाने पूर्णपणे सिद्ध करून आम्ही तुम्हाला देऊ, की जे तुम्ही त्यांना गिफ्ट दिल्यानंतर 100% त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी तर येईलच, परंतु भरभराट पण होईल आणि आरोग्यदायी पण ते चांगलं राहतील. मला आवर्जून मॅडम या ठिकाणी एक उदाहरण द्यावंसं वाटतं. आमचे बडेकर म्हणून एक बँकेमधले क्लायंट आहेत आणि दोघेही नवरा बायको एकाच बँकेमध्ये खूप चांगल्या पोस्टवरती आहेत आणि अशा पोस्टवरती काम करत असताना त्यांच्याकडे म्हणजे की त्यांच्या घरी भाऊ आहे त्यांचा लहान, आणि तो अचानक व्यसनाधीन झाला. इतका व्यसनाधीन झाला की सगळं त्याच्या व्यसनामुळे घरामध्ये नुकसान व्हायला लागलं आणि त्यांची बरीचशी प्रॉपर्टी वगैरे जी वडिलोपार्जित होती त्यांनी स्वतः कमवलेली होती ती नोकरी धंद्याच्या नावाने सगळी भावाच्या नावावर होती आणि मग त्याच्या वागण्यामुळे ते एवढे डिस्टर्ब झाले आणि मग ही समस्या कुणाला सांगणार. मग एक दिवस त्यांनी मला येऊन सांगितलं की असं असं आहे म्हणून याच्यावर काय करू शकतो, आणि त्यांना सुख समृद्धी यंत्र दिलं. त्यांना इथलं यंत्र फक्त घरामध्ये लावा, बघा काय चमत्कार घडतो. आणि विशेष करून मी त्यांना म्हटलं की त्या भावाच्या रूममध्ये लावा ज्या रूममध्ये तो मॅक्झिमम टाईम असतो. तर तो त्याच्या बेडरूममध्ये असायचा. त्यांनी त्या बेडरूममध्ये ते यंत्र लावलं आणि 6 महिन्यामध्ये लिटरली तो पूर्णपणे व्यसनातून बाहेर पडला आणि पुन्हा कामधंदा करायला लागला. त्यामुळे म्हणजे की या यंत्राचे मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. अनेक ठिकाणी असे अनुभव घेतलेले आहेत की मुलांमध्ये आणि पालकांमध्ये ज्या वेळेला संवाद नसतो या यंत्राने निश्चितपणे संवाद प्राप्त होतो. अनेक ठिकाणी असं आहे की पैसे अडकलेले आहेत किंवा वारंवार फसवणूक होते त्यांची आणि त्याच्यामुळे अपव्यय होत आहे. तर त्या प्रत्येक ठिकाणी हे यंत्र लावून त्याचा फायदा झालेला आहे आणि निश्चितपणे अगस्त्य संहितेमध्ये जेवढं सांगितलेलं आहे तर प्रॉपरली अश्विन महिन्याच्या म्हणजे की घटस्थापनेपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत याच्यावरती पूर्णपणे सोपस्कार चालू असतात. तुम्ही 100% हे यंत्र स्वतःकरता घेऊ शकता. ह्याला तुमची राशी किंवा दुसरं काही बघायची आवश्यकता नाही. दुसरं म्हणजे की ज्यांना ज्यांना तुम्ही शुभेच्छा देता म्हणजे प्रत्येकाचं ज्याचं भलं व्हावं म्हणून तुम्हाला वाटतंय तर तुम्ही 100% त्याला ते गिफ्ट करू शकता. हे यंत्र घरामध्ये लावल्यावर जेवढा लाभ होतो तेवढाच लाभ कोणी गिफ्ट दिलेला असेल आणि तुम्ही लावलं तर त्याचा आणखीन प्रमाणामध्ये लाभ होतो. तर निश्चितपणे ज्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरी सुख समृद्धी आणि भरभराट यावी, आरोग्य त्यांचं चांगलं राहावं, ते निरोगी राहावे आणि त्यांना उदंड आयुष्य लाभावं असं आपल्याला वाटत असेल त्यांना सगळ्यांना तुम्ही प्रेझेंट करू शकता. त्याचबरोबर स्वतःच्याही घरामध्ये ठेवू शकता. फक्त तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे आणि त्या व्यक्तीचं नाव सांगायचं आहे, एक तर तुमच्या स्वतः करता किंवा त्या व्यक्ती करता. निश्चितपणे पूर्णपणे सिद्ध करून हे आम्ही देऊ आणि त्याचा तुम्हाला 100% अनुभव येईल. नक्कीच. खरंच खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं.